आहे ना? आलात तुम्ही? जरा पाणी देतेस प्लीज, थंडगार. हो हो, एकच मिनिट. थँक्यू. थकल्यासारखे दिसताय तुम्ही. हो. कॉंग्रॅच्युलेशन्स. का? हो का म्हणालीस तू? तुम्ही म्हणालात ना चहा टाकतेस ना, म्हणलं हो. देवा, अगं मी म्हटलं रिपोर्ट्स मिळाले का? तुझं लाजून झालं की मिस कॉल दे, मग येतो. नाही म्हणजे गुरुजींनी फोन केला होता हॉस्पिटलमध्ये, पण आमचे रिपोर्ट्सच हरवलेत. अगर रिपोर्ट्स हरवलेत ना, यात लाजण्यासारखं आणि आनंदी होण्यासारखं काहीच नाहीये. नुकसान झालंय आपलं. देवा, तुमच्याच बाबतीत कसं काय अनयुज्युअल घडू शकतं यार? अनुजल म्हणजे? हरलो मी. आय एम सॉरी. तू धमाल आहेस यार, तू कमाल आहेस. मी कितीही सिरियस मूड मध्ये असतो ना, तरी तू मला हसवतेस. अनुजल, देवा, हे जल पितो आता. ओम दादा, मगाशी ते सायंटिस्ट काका खूप चिडले होते आणि मी तुम्हाला फोन करून सांगितलं, त्यामुळे तुमच्या दोघांच्यात खूप भांडण झाली माझ्यामुळे. मी असं करायला नको होतं. खरंच आय एम सॉरी. ईशा गेली ना? नाही, त्या तुमच्याच रूम मध्ये त्यांचं काम करत बसल्या. तुझे रिपोर्ट्स आले की मिस कॉल दे मला. नाही, मी येऊन सांगते. हो सर, मी सगळे डिटेल्स मेल करते तुम्हाला लगेचच. हो, तिथली प्रोसिजर आणि लॉज मला नीट माहिती नाही आहेत ना, आणि या केसमध्ये ऑथेंटिक माहिती असलेली कधीही चांगलीच. उगाच क्लायंटचं नुकसान नको व्हायला. या सर, ही इज अ जिनियस पर्सन. सगळे शोध त्यांनी स्वतः लावले. हां, मी कळवते तुम्हाला मग मेल केल्यानंतर. मला प्लीज फोन कराल परत? ग्रेट. मला प्रधान सर म्हणालेच होते तुम्ही नक्की मदत करा. थँक्यू सो मच सर, थँक्यू. हो सर, मी करते. मी मोठ्या बाबांना पण करते. थँक्यू, बाय. ओ, तुझ्या बाबांच्या केससाठी मोठ्या बाबांना विचारून. ओम, काय मग बाकी दिवस कसा होता? मी दिवसभर त्याच कामात होते. बाकी सगळ्या केसेस संपल्या का? तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसचा परीघ अगदी पार US पर्यंत पोहोचवलाय. ओम, अरे काय तू का असा खवचटपणे बोलतोयस माझ्याशी? हो, कारण तुला माझ्यासाठी वेळच नाहीये ना. मगाशीच मी आलोय, पण तुझं काम चालूच आहे. तू काय बोलतोयस? आणि तू का असं टिपिकल नवऱ्यासारखा वागतोयस माझ्याशी? नाही, मी काही टिपिकल नवऱ्यासारखा वागत नाहीये. मी फक्त माझ्या मनात आहे ना तेवढं बोलतोय. आता तुला मी तेही बोलायला नको असेल तर सांग तसं, मग काय प्रश्नच मिटला. तुला भांडायचंय माझ्याशी आता फक्त, हो ना? हो, कारण मला नको असलेला विषय तू पुन्हा पुन्हा माझ्या समोर काढतेस. अरे मरू दे ना माझ्या बाबाची केस. हळू बोल ना. काय? नाही बोलणार मी हळू. काय प्रॉब्लेम आहे? काय? नाही बोलणार मी हळू. ऐकू दे ना त्याला. ऐकायचं असेल तर. मला आता काही फरक पडत नाहीये. हळू. काय? काय? ऐकू दे ना त्याला. ऐकायचं असेल तर. आणि तुला काय एवढा इंटरेस्ट निर्माण झालाय त्याच्या केसमध्ये? त्याला नव्हता ना इतकी वर्ष माझ्यामध्ये इंटरेस्ट. बघेल ना तो त्याला काय करायचं असेल ते. आणि त्याला काय तिकडचे वकील माहित नाहीयेत? काय नाही, माझ्या घरात येऊन फक्त त्याला त्याचं काम करून घ्यायचे. हा, नाहीतर त्या बाईने ना त्याच्याकडे भरपूर मेंटेनन्स मागितला असणार आणि लगेच कापरं भरलं असेल याला. मला माहिती आहे, बरोबर त्याला कळलं असणार की ती बाई आता त्याला कापणार आणि मग स्वस्तात काहीतरी काम करून घ्यायचं म्हणून ओळखीच्या वकिलांकडून काम करून घ्यायचंय त्याला. माइंड ब्लोईंग आहे यार.
हो, ही इज नियरली कोलॅप्स्ड. त्यांना गरज आहे तुझी आत्ता. तू आहेस ना त्याच्या मदतीला? नाहीतरी तुला आलाच आहे त्याचा पुळका का त्याला आता सगळेच हवेत त्याच्या दिमतीला त्याच्या सोयीप्रमाणे. आणि एक गोष्ट तू मला सांगूच नकोस की त्याला माझी गरज आहे. हो, आला तो आला, माझ्याच माणसांना फिरवतोय. एक मिनिट, तुलाही नीट माहिती आहे हे असलं काहीही नाहीये. खूप लॉजिकल बोलतोयस ना तू. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आय डोंट वॉन्ट टू. या माझ्या युसलेस बापाची बाजू घेणारा कोणाचंच मला ऐकायचं नाही. फाईन, ओके. टोकन ठिकाणावर नाहीये तुझं, आपण नंतर बोलूया. हो, माझंच डोकं ठिकाणावर नाही. कशाला कशाला आगाऊपणा करते. हा दादा उद्या पोहोचताय ना? हा, कुठल्या गाडीने येताय तुम्ही? एसटी चिपळूण पुणे. हा, डायरेक्ट आहे का? हो, या पण वेळेवर पोहोचा. पत्ता माहितीच आहे तुला? हो. नाही नाही, मला न्यायला येता येणार नाहीये. प्रधान साहेब येणार आहेत घरी. रिक्षाने या. 55 ते 60 रुपये. अरे बाबा, आता होतात तेवढे पैसे. हो, होतात. हा, पोचा वेळेवर. हा, ठेवतो फोन. बरं झालं ईशा आलीस. हे बघ, आता प्रधान साहेबांशी सगळं फिक्स झालेलं आहे. मृत्यूपत्राचं वाचन उद्याच होणार आहे. दादाशी बोललो, अजित दादाशी बोललो ना की मग काही टेन्शन नाही. आणि ईशा, तू काही बोलत का नाहीस? काका, ओमच्या बाबांची अवस्था आता किती भयानक आहे हे तुम्हाला तरी माहितीये का? आता आणि काय झालं? त्यांच्या बायकोने डिवोर्सची केस फाईल केली त्यांच्या अगेन्स्ट. युएसच्या कोर्टात आहे प्रकरण. त्यांनी पेटंट्स गमावलेत त्यांची सगळी. खूप हेवी पोटगी मागितली त्यांच्याकडे. ही हॅज लॉस्ट इट कम्प्लिटली. असेल, पण तू का टेन्शन घेतेस त्याचं? का म्हणजे काय? अच्छा, माझ्याशिवाय कोणालाच कणव वाटलेली दिसत नाही म्हणजे त्यांची. कसं आहे ईशा, आतापर्यंत आम्हाला जे जे फेस करावं लागलं ना, त्याचा कधी विचारही करावासा वाटलेला नाहीये त्याला. मग आज अचानकच त्याच्याबद्दल कणव कशी काय जाणवेल ना आम्हाला? पण आता राहतायत ना ते आपल्या सोबत इथे. युएस मध्येच राहत असते तर कदाचित नसतंय केलं इन्व्हॉल्व त्यांनी आपल्याला. कदाचित नाही, इन्व्हॉल्व केलं नसतंच. ईशा, हा आमचा दादा आहे ना, सॉलिड आहे, स्वयंभू आहे. स्वयंभू. त्याला कधीच कोणाची गरज नसते, ना आई वडिलांची ना मुलाची. सायंटिस्ट आहे ना तो. अहो, त्याचा एखादा फॉर्म्युला वर्क नाही झाला ना तर लगेच त्याचा दुसरा फॉर्म्युला तयार असतो. बॅकअप प्लॅन कायम रेडी असतो त्याचा. ही माणसाने कुणासाठी कधीही थांबत नाहीत. आणि तूही तुझा वेळ नको वाया घालवूस. कोणाचा फोन कर? ओम. इथल्या इथं फोन करतो तुला. हा, म्हणजे आमचं जरा थोडं मी येऊ का जाऊन? तुमच्या भांडणाचं कारण कळलंय मला. तू जितकी जितकी त्याच्या बापाची बाजू घेशील ना, तेवढी तुमची भांडणं होतच राहते.
काय आता काय प्रॉब्लेम आहे? तू का फोन करतोस मला आता परत परत? सॉरी, मला वाटलं तू गेलीस. नाही, मी होते इथेच आणि मी अशीच जाणार नाही ना तुझ्या आयुष्यातून, तुला कितीही वाटलं तरी. फोन कशाला करतोस ते सांग. आपलं बोलणं पूर्ण नाही झालं म्हणून. बोला. बस ना, बस ना. ईशा प्लीज, तू त्या बाबाच्या प्रकरणात नको ना पडूस. उद्या वाटण्या झाल्या की तो जाईल आणि मग बघेल त्याचं तो काय ते. काका पण हेच सांगत होते मला आता. आणि तू मला सांगितलं नाही उद्या वाटण्यांचं ठरलंय म्हणून? न सांगण्याचं काही कारणच नाहीये. आपलं बोलणं तेवढं पुढेच गेलं नाही म्हणून नाही सांगितलं. तुला ही सगळी ढवळाढवळ वाटेल हो, पण माझा इलाज नाहीये. ढवळाढवळ वाटण्याचा प्रश्नच नाहीये ईशा. पॉइंट इतकाच आहे की मला नाही आवडत आहे तू त्या प्रकरणात इतकं गुंतणं. मी तुझ्या बाबांच्या प्रश्नात गुंतत नाहीये. मला त्यांच्याशी बोलणं खूप गरजेचं आहे आपल्या फ्युचरसाठी. हे मी तुला किंवा तुझ्या घरच्यांना त्रास द्यायला किंवा माझा हक्क सांगायला नाही करत आहे. अरे ते मलाही माहिती आहे. मग का चिडतोस तू? मी कधीही त्यांचा विषय काढला तरी. तितकंच महत्वाचं कारण जर नसतं तर मी इन्सिस्ट केलं असतं का हो? ईशा, ईशा, मला त्याच्याशी काही संबंध ठेवायचा नाही. आणि माझ्या डोक्यात हे इतकं क्लिअर असताना मग आपण वेळ का घालवतोय ना? मी सांगेन तुला, फक्त आत्ता नाही प्लीज. म्हणजे ईशा प्लीज. हा, मला आता आपल्यात कोणतेही गैरसमज नको आहेत प्लीज. आणि तेही त्या बाबामुळे. नाही होणार, नाही होणार. निघू मी? सगळे लोक उद्या येतील तेव्हा चिडचिड नको करू. जरा शांतपणे घे सगळं. आणि ते वाचन झालं की मला फोन कर, मी चक्कर मारते. ओके? हा मोठे बाबा बोला. मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? मोठे बाबा मी आतोनात प्रयत्न करते इकडे. मी त्याच्या आईला भेटायला जाऊन आले मुंबईला. मी त्याच्या बाबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. हो मग त्याच्या बाबांचा आणखीन एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय. मी हो त्याच संदर्भात. मोठे बाबा तेव्हा मला जितकं सांगणं शक्य होतं मी सगळं सांगितलं. मी बोलेन ना डिटेल तुमच्याशी नंतर. मी तिथे येऊन बोलेन. का सासवडलं काम? आता काय ठरवायचंय मोठे बाबा प्लीज?
सॉरी. मी येते. बाय. होम. तू तू गेली नाहीस अजून का? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? प्लीज या काळामध्ये मी जशी सांगते तसा वाग प्लीज. ईश, दत्ता भाऊ काहीही काळजी करण्याचं कारण नाहीये. हा हो नाही, मी आहे ना इथे सांभाळून घ्यायला. ओम पण आहे. हो. आता येणार असेल तर या, मग मी काय नाही म्हणणार आहे का तुम्हाला? अहो तुमची तिकडे महत्वाची कामं सुरू आहेत ना, म्हणून म्हणतोय तिथे थांबायला हवं ना तुम्ही. बर या 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 या. फक्त एक रिक्वेस्ट आहे, उद्या मृत्यूपत्राचं वाचन आहे घरामध्ये. जे तुम्ही इथे असा तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते बरं नाही दिसणार. तर थोडं नंतर आलात तुम्ही तर खूप बरं होईल. चालेल, ठेवू? या मग. रणजित काका, हा, ते सायंटिस्ट काका झोपलेत. ते झोपत नाहीत, ते चिंतन करतात, मनन करतात. झोपतो आपण, ते चिंतन करतात. ते चिंतन करणाऱ्या लोकांना उठवायचं कसं जेवायला? इकडे माझ्याकडे बघ, मी सांगतो तुला. वर काही नाहीये, त्यांना उठवायचं नसतं. त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. फक्त ताट किंवा चहा आत नेऊन ठेवायचा, परत यायचं. त्यांना डिस्टर्ब केलं ना तर ते आपल्याला खूप डिस्टर्ब करतात. बरं. दादा, एक मिनिट, तुला एक महत्वाचं सांगायचं होतं. उद्या आपल्या इथं मृत्यूपत्राचं वाचन आहे, तेव्हा तुम्ही सगळे जर तिथे नसाल तर खूप बरं होईल. नाही म्हणजे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण आमची ती बंधुराज सगळे जे आहेत त्यांना हे जर आवडलं नाही आणि त्यांनी तुम्हाला काहीतरी उलटसुलट बोललं तर ते आम्हाला आवडणार नाही. म्हणून नाही, ठीक आहे. हा, आणि दुसरं म्हणजे हा सासवडच्या लोकांसाठी आपण काढलेला फॅमिली फोटो तो काढून ठेवायचा. का काढून ठेवायचा याच्यासाठी की उगाच त्यांनी तो बघितला आणि काहीतरी शंका काढल्या, उगीच त्या भानगडी नको आहेत ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या खऱ्या फॅमिलीचा फोटो त्या खोट्या फॅमिलीला कशाला दाखवायचा, तो इथेच ठेवायचा. चल, मी आलो. बोला काके महाराज. एकच दिवस राहिला, तेव्हा तुम्ही आता रागवू नका, चिडू नका, घेतला वसा टाकू नका. काके, उद्या वाचन झाल्यानंतर बाबा निघून जाईल ना? जायला तर हवा. मग मी मोकळा होईल.
आईचं दुकान उडवलं. तुझ्या टार्गेटवर कोण आहे रे?